सकाळची सगळी कामं आवरली आहेत आमची. आवरली आहे की मी आज छान रेडी होऊन व्हिडिओज बनवावेत, कारण आज फर्स्ट आहे त्यांची आणि सेकंड वगैरे असली की मला वेळच मिळत नाही. सो म्हणलं चला आज पटकन मी व्हिडिओज बनवून टाकते. आणि मला बरीचशी कामं वगैरे होती, माझी सगळी कामं आटपून घेतली मी बऱ्यापैकी सगळं. ओके ठीक आहे चला. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट रेडी होऊनच दाखवते. तर मी रेडी झाली आहे, सिंपल अशी साडी घातली आहे, काही हेवी नाही. हे बघा सिंपल, फक्त नथ घातली आहे. ही नथ मी दीदीच्या लग्नामध्ये घेतली होती. सो हा माझा लुक आहे. आणि हा आहे शंभूचा लुक. हा ना शंभू, शंभू तू कसा दिसतोय? नाईस वन. मम्माला पद आहे, पद आहे ना मम्माला पद आहे. ए गालाला दे ना, काल कुठे देतोय, गालाला दे. ये मी 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 देऊ ना. सो चला आम्ही व्हिडिओज काढतो आता आणि नंतर करतो तुम्हाला. हाय बाय कर बघायची दमानी. तुम्हाला दाखवते मी, 1 मिनिट थांबा. तुम्हाला आमचा हिरो दाखवते मी कसा दिसतोय आता. शंभू चष्मा रे, चष्मा कुठं ठेवला? हां हां आहे आहे, 1च मिनिट. आता हा चष्मा मी त्याला घालून दाखवते. मस्त आहे ना शंभू आमचा, मस्त आहे ना. घालू काढू नकोस. आम्ही साडी घातली बी, व्हिडिओज काढले बी. का 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 रडतोय? चल ये इकडे, चल चल ये इकडे येच. याला अचानकच काय होतंय माहित नाही बिलकुल, कधी कधी हे करते. ये ना बोलू इकडं. त्यानं व्हिडिओ पण नीट काढून दिले नाही. मला असं वाटतं घातलीच कशाला काय माहिती. 1-2 व्हिडिओ काढले असते व्यवस्थित. आणि हा ट्रायपॉड स्टँडच वडू लागला, बिलकुलच काही काढून देत नाही. ठीक आहे जाऊ दे, तात्पुरते झाले 2-3. म्हटलं खूप दिवस झालं मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं, ट्राय. चला माझा घरात पसारा बघा. मी सकाळी एवढं आवरते ना, सकाळी सगळं. हे बघा पोरगानं कसं करून टाकले बघा. बेडशीट, त्यानंतर हे मागं पण, हे किचनवर तर आहे व्यवस्थित. बाकी हे झाडू बघा, झाडू, चप्पल दाखवते मी आता तुम्हाला. ही चप्पल, इकडं हा बॉल, ट्रायपॉड स्टँड आणि हे पोरग. तू ना हेडवणे करतो ना आ शंभू? का तस करतो तू? इकडे तू सॉरी म्हण मला. सॉरी म्हण, सॉरी. बस एकदा सॉरी म्हणलं झालं, मम्मा खुश. हा ना शंभू, हा ना पिलू. ए शंभू पिलू इकडे चल. आता तुम्हाला दाखवते मी की हा पोरगा मला दिवसभर कसं परेशान करतो. तेवढं झोपल तेवढंच काय असतं, नाहीतर काहीच काम करून देत नाही. काय होतच नाही माझं. एडिटिंग होते ना, काही दुसरं घरातलं काम होतं. सकाळी फक्त तेवढं होतं, कारण सकाळी उठलेला असतो आणि मूड फ्रेश असतो, त्यामुळे. बाकी दिवसभर ह्याच्या मागच पडायचं. मला तर भीतीच वाटायली. ते तोडशील पिलू त्याला. नो नो प्लीज बेबी, अभी हम खाना खाएंगे. चलो जेवण करू, चल चल ना चल ना. शंभूला जेवायला दिलं, त्यानंतर सगळं घर वगैरे आवरून घेतलं, कारण त्याला जेवायला खूप उशीर झाला होता. दुपारी लेट उठला होता तो, त्यामुळे त्याला जेवायला पण उशीर झाला होता. सो सगळं कामं वगैरे आटपून घेतली. त्यांनी बराचसा राडा केला होता घरामध्ये. सकाळी आवरलं होतं, पण तरी पण 2-3 वेळेस झाडू मारणं, आवरणं, सगळं व्यवस्थित ठेवणं हे चालूच असतं माझं. त्यानंतर हे रॅकची भांडी जे दाखवते मी तुम्हाला, ती बरीचशी मी घासली होती आज. सगळं क्लीन करून घेतलं होतं मी. किराणा वगैरे तर आणलाच होता यांनी, मग ते भरून ठेवलं होता बऱ्याचशा डब्यामध्ये मी, तेच तुम्हाला दाखवत होते. त्यानंतर माझं घर वगैरे क्लीन झालं होतं आणि मी असंच आरशात पाहू लागले. आणि त्यानंतर आठवलं की आरसा पण क्लीन करायचा राहिला होता. तर म्हणलं सकाळी क्लीन करून घेते, म्हणजे पाणी आलेलं असेल तर पटकन होऊन जातं. आणि हे सगळं करण्याच्या नादात शंभू खेळत होता आणि अचानक त्याला खूप लागलं, म्हणजे तो पडला होता. आता मी त्याला सोडत नाही असं एकटं, पण कधी कधी येतं सोडण्यामध्ये, लेकरांसोबत खेळत असतो. सो ते लेकरं निघून गेले आणि हा त्यांच्या मागे पळाला. सो मला एवढं गिल्ट फील झालं ना की मी त्याला कसं सोडलं. पण आता जर मोठा झाला आहे तो, आता जर त्याला नाही सोडलं तर मग तो कसा खेळणार एकटा, कसा म्हणजे लेकरांमध्ये कसं जाणार असं म्हणायचं आहे मला. सो जाऊ दे ठीक आहे, त्याला काही लागलं नाही म्हणून एवढं काही वाटलं नाही मला. पण जर लागलं असतं तर मला खूपच टेन्शन येतं. लागलं नसून मला खूप टेन्शन आलं होतं.
सो ठीक आहे. त्यानंतर मग यांना चिकन आवडतं, तुम्हाला माहिती आहे यांना. सो मी चिकन आणलं होतं आज. त्यानंतर म्हणलं चला आज पिवळा रस्सा बनवणार होते, कारण शंभूला खूप आवडतो पिवळा रस्सा आणि तो आवडीनं खात पण असो. सो माझ्या लेकरासाठी ते बनवणार होते मी. म्हटलं त्याला बनवते तर आम्हाला पण तेच बनवते, नाही तर एरवी मी कांदा टोमॅटोची भाजी बनवते, तुम्ही बघितली असं. आणि आज काळ्या रश्श्याची गावाकडेसारखी भाजी बनवणार होते. सो इथे चिकन टाकून घेतलं पिवळ्या रश्श्यातलं आणि त्यानंतर बाकीच्या भाजीच्या तयारीला लागले होते. सो चालूच होतं माझं एक एक काम. माझा शंभू काय खाली बसत नव्हता, म्हणून मी त्याला घेऊन सगळं हे करत होते. आता भाकरी बनवते. आता इथं मस्त चिकन उकडलंय. आता ह्या चिकन ग्रेव्हीची तयारी आहे. त्यानंतर एक भाकर आणि इथं शंभूसाठी बिर्याणी बनवली. काय काय पिलू जेवण बनवतो? हे बघितलं इथं सू केली आहे. हे कसं पडलंय माझी ओढणी हिन. बापरे. चावी कुठे आहे शंभू? शंभू चावी कुठे आहे? चावी चावी. सॉरी सॉरी कोण म्हणतं? चला मी भाकर. भाकरी वगैरे झालं होतं माझं. आता फक्त भाजी राहिली होती, तरी ते खोबरं वगैरे भाजून घेते. आता मी रेसिपी काही एवढी संपूर्ण दाखवली नाही आहे तुम्हाला. जर तुम्हाला हवी असेल मी भाजी कशी बनवते काळ्या रश्श्याची तर नक्की सांगा मला, मी तुम्हाला ती देईल, म्हणजे मी अपलोड करून देईल. तो कांदा वगैरे हे सगळं भाजून घेतलं आणि ती भाजी बनवली होती. त्यानंतर शंभूला बिर्याणी बनवली होती. सो याची रेसिपी पण मी अपलोड केली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्यानंतर मस्त चिकन तळलं आणि आम्ही जेवण केलं. सो जास्त काही दाखवणं नाही आलं मला. सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय.